लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 49 लोकसभा मतदारसंघात मतदानाचा घटता कल कायम राहिलाय। महाराष्ट्रातील 5व्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालं, मात्र या टप्प्यात 13 मतदारसंघातली मतदानाची टक्केवारी अतिशय निराशाजनक राहिली आहे। राज्यात सरासरी 54.33% मतदान झाले, तर देशात 60.9% मतदान झाले। सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये 76.5, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 54.33% झालं आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झालं, तर सर्वात कमी मतदान कल्याण लोकसभा मतदारसंघात झालं। दिंडोरीत 62.65% मतदान झालं। दिवसभर असलेली उष्णता, मतदार याद्यातले घोळ यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचं बोललं जात आहे। विविध पक्षांकडून आणि नेत्यांकडून वारंवार आवाहन करूनही प्रत्यक्ष मतदान केंद्रांपर्यंत मतदाराला आणण्यात अपयश आणल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या 5व्या आणि अखेरच्या टप्प्यात 13 मतदारसंघाचे मिळून 54.33% मतदान झाल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 62.65% मतदान झालं, तर सर्वात कमी मुंबईतल्या 6 मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर मतदारसंघामध्ये मतदान झालं।